श्री क्षेत्र तेली भूताजी महाराज प्रथम मानाची कावड एकतपूर मुंजवडी खळद खानवडी कुंभारवळण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कावडीची उभारणी करून कान्हा नदीचे जल भरून शिवयार्गी निवृत्ती महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड उभारली जाते। श्री क्षेत्र एकतपूर येथे गुढीपाडव्याला रंगांची उधळण करून ढोल ताशांच्या गजरात कावडीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते। त्यानंतर एकतपूरच्या भैरवनाथ मंदिरामध्ये एकतपूर मुंजवडी खळद खानवडी कुंभारवळण या पंचक्रोशीतील भाविकांची शिखर शिंगणापूरच्या यात्रेसंबंधीची नियोजनाची बैठक संपन्न होते। कावड नेण्याची जबाबदारी एका गावावर सोपवली जाते। गुढीपाडव्यापासून सर्व भाविक मंडळी शिखर शिंगणापूरच्या यात्रेच्या तयारीला लागतात। फक्त संत भूत्या तेली यांची जन्मभूमी समाधी जळत्या घराची जागा तेलाचा खाणा श्री क्षेत्र एकतपूर येथे असल्या कारणाने कावडीचे सर्व कार्यक्रम या गावामध्ये होत असतात। त्याचप्रमाणे एकतपूरमधील वर्षभर कावडीचा मुक्काम असतो व शिखर शिंगणापूर येथील यात्रा संपन्न झाल्यानंतर पंचक्रोशीतील यात्रेला सुरुवात होते। जागा पवित्र जागा आहे, ज्या ठिकाणी शंभू महादेवाची सेवा करत असताना जे संत श्रेष्ठ भूतोजी महाराज होते, या ठिकाणून जाताना संपूर्ण मोह माया या सगळ्या मत्सर सगळ्या गोष्टींचा त्याग करून शिखर शिंगणापूरला रामनवमीच्या दिवशी जात असताना, आदल्या दिवशी मिळून होते, रामनवमीला जात असताना ते संपूर्ण ही जी जळत्या घराची जागा आहे त्या जागेवर स्वतः ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद हे केले, उच्चारले, त्याच पद्धतीनं कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आदरणीय महाराजांनी जे काम केलं आणि तेच महाराजांचं काम अविरतपणे अनादी काळापासून चालू आल्याने यापुढे देखील याच पद्धतीनं चालू राहील। ही सर्व जातीची सर्व लोक एकत्र येऊन शिखर शिंगणापूरला कावड जात असते घेऊन 2007 शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन आज भगवान शंकराला जलाभिषेक करतात लोक। तिथे यात्रा वैशिष्ट्य शिवपार्वतीचा विवाह साजरा केला जातो। पंचमीला हळदी लावल्या जातात, अष्टमीला अमृतेश्वर मंदिर ते शंभू महादेवाचं मंदिर यांना शेला पागोटाचे ध्वज अर्पण करण्यात येते। त्याचेही मानकरी खांबसवडीचे साडे आहेत, ते 365 हाताचं पागोटं प्रत्येक दिवशी एक हात विणत असतात आणि ते पागोटं शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करून दोन्ही शिखराला ते बांधले जातात। पूर्वी भूतोजी महाराज हे शिखर शिंगणापूरचे निःसंभक्त होते आणि त्यांना खऱ्या जलाचा अभिषेक करण्याचा भगवान शंकराने सन्मान दिलेला आहे। ही परंपरा श्री क्षेत्र एकतपूर येथे चालू आहे। महाराजांची समाधी अनासिद्ध कालातील ज्या समाधी त्यांचं जळत्या घराची जागा जो साक्षात झालेला आहे, या जागेमध्ये हे भूतोजी महाराज आज त्यांची वास्तुविधी आहे। शिवकालीन परंपरेपासून ही प्रथा चालू आहे। महाराष्ट्राचं कुलस्वामी शिखर शिंगणापूर, छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलस्वामी शंभू महादेव। आनंद उत्सवाला गुढीपाडव्या दिवशी या गुढ्या उभारून कावडी उभारली जाते। करेला जाऊन करेलाचा आरती करून कावड कराजल घेऊन महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या जळत्या घराच्या जागेवरती कावड इथे सर्वजण गावातील भक्तगण प्रचंड जनसमुदायाने इथे येतात, तिथे आरती करते त्यांच्या जागेवरती। नंतर भैरवनाथ मंदिरापाशी, विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी, महालक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर कावडीची महाआरती होती। शिखर शिंगणापूरला रामनवमीच्या दिवशी कावडीचं प्रस्थान असतं, आदल्या दिवशी अष्टमीला छेवेना असतो। पंचक्रोशीतील
खळद, एकतपूर, मंजवडी, खानावडी, कुंभरवळण ही पंचकृषी या महाराजांच्या भूमीमध्ये सुख समाधान आनंदाने एकत्र नांदत असतात. समविचाराचे सर्व श्रद्धेची माणसं इथे आहेत. इथे कुठेही भेदाभेद नाही त्यांनी लोकांच्यामध्ये. ह्या पंचकृषीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे महान विभूती होऊन गेलेले आहेत. त्यांनी हे समाजकार्य केलेलं आहे आणि भूतोजी महाराजांनी बी समाजकार्य केले. या यात्रेमध्ये कुठं जातीभेद केला नाही. सर्व धर्मीय, सर्व जातीची सर्व लोक एकत्र येऊन शिखर शिंगणापूरला कावड जात असते घेऊन. द्वादशला शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन हा भगवान शंकराला जलाभिषेक करतात लोक. तिथे यात्रा वैशिष्ट्य शिवपार्वतीचा विवाह साजरा केला जातो. पंचमीला हळदी लावल्या जातात. अष्टमीला अमृतेश्वर मंदिर ते शंभू महादेवाचं मंदिर यांना शेला पागोटाचे ध्वज अर्पण करण्यात येते. त्याचेही मानकरी खांबसवाडीचे शाळे आहेत. ते 365 हाताचं पागोटं प्रत्येक दिवशी एक हात विणत असतात आणि ते पागोटं शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करून दोन्ही शिखराला ते बांधले जातात. प्रतिनिधी संतोष जुबल, महाराष्ट्र न्यूज, पुरंदर. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.